विमानतळावर नोकरी देण्याचं आमिष दाखवत एका खासगी कंपनीनं महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचं दाखवून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 500 ते 700 रुपयांची फी उकळण्यात आली आहे. हा सगळा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. महिन्याला 25,000 रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानापुरा येथील एका शाळेत पोहोचले. मात्र इथे येऊन आपली फसवणूक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे महिनाभरापासून ऑनलाईन अर्ज भरून अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा इथे येऊन खरी परिस्थिती लक्षात आली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव सुरेश राठोड आहे. मी जळगाव खान्देशवरून ही एक्झाम देण्यासाठी आलो होतो. पण इथं आल्यानंतर आम्हाला माहिती पडलं, मागच्या 1 महिन्यानंतर ही ऍड चालू होती, जी एअरपोर्ट एनआयनी चालू केली होती. ऍड मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की तुमची MCQ टाईप CBT टाईप पेपर होणार आहे, त्याच्यानंतर मुलाखती होणार आहे. त्याच्यानंतर मुलाखती झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर डायरेक्टली एअरपोर्टमध्ये जॉब वगैरे चालू होणार आहे. त्याची पेमेंट पण आम्हाला सांगितली होती 25,000 रुपये. प्रॉपरली गव्हर्नमेंट सारखी ही आमच्याकडून फॉर्म सबमिट करून घेतले गेलेले होते. त्याच्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आम्हाला एक्झामची डेट आली, 9 ऑगस्ट म्हणून डेट आली. एक्झाम सेंटरला आम्ही इथं आलो तर आम्हाला असं माहिती पडलं की इथं कुठलीही परीक्षा होणार नाही, कुठलीही CBT टाईप परीक्षा होणार नाही. सरासर हा फ्रॉड झालेला आहे. जेव्हा आम्ही फॉर्म भरताना तेव्हा आम्हाला सांगितलं गेलेलं होतं की तुमचे CBT टाईप पेपर होणार आहेत. पण इथं आल्यानंतर एनआयचे कर्मचारी नसून ते थर्ड पार्टी कर्मचारी आहेत. ते म्हणत आहेत की आमच्याकडे ऍग्रीमेंट गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, तर तुमची परीक्षा आम्ही घेणार आहोत. तर आमचं म्हणणं आहे, जर तुम्ही पण परीक्षा घेणार आहोत तर तुमचा ऍग्रीमेंट आम्हाला दाखवा. कारण की ते पण स्पष्टपणे बोलले आहेत आम्हाला तुमची एक्झाम होणार नाही आहेत. पहिले मुद्दा तर CBT एक्झाम होणार नाही. त्याच्यानंतर ते बोलले तुमची लेखी परीक्षा होणार. लेखी परीक्षाचं इथं काही आम्हाला सिस्टीम दिसत नाहीये, ते पण नाही होणार. प्लस आम्ही त्या कर्मचाऱ्यांना विचारलो की बाबा ही एक्झाम खरोखर होणार आहे की नाही होणार आहे, तर स्पष्टपणे त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं बाबा ही एक्झाम होणार आहे की नाही आहे हे आम्हाला पण माहिती नाही. सर आम्ही वरतून अपॉइंटमेंट आम्हाला पण दिलेलं आहे. आम्ही थर्ड पार्टी टेंडर म्हणून आमच्याकडे टेंडर आलेलं होतं, काहीतरी पेमेंट स्वरूपात आम्ही तुमची एक्झाम घेणार आहेत. तेव्हा आम्हाला वाटलं की ही कुठंतरी फ्रॉड आहे. आमच्याकडून 700 रुपये, मी ओपन कॅटेगरी मधून येतो तर माझ्याकडून 700 रुपये फी घेतली गेली. आता हिंगोलीवरून आलेला आहे, आता एवढ्या दूरून आलेला आहे, मला 2-3 हजार रुपये खर्च आलेला आहे. प्रत्येक मुलाला एवढा खर्च द्यावा हे आम्हाला बोलायचंय. हे आम्हाला सर्वच लागल, रिफंड लागल, सर्वच लागणार आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण धोका झालेला आहे, काहीच नाही इथं. आणि हे शाळा बघा तुम्ही, एकदा शाळेचं तुम्ही मॅडम सर्वांना दाखवा. शाळेमध्ये CBT म्हणजे दूर मध्ये कम्प्युटरचं नामोनिशाण नाहीये. इथलं कोणीच नाहीये. कम्प्युटर कोणाला समजत पण नाही. मला वाटतं की कम्प्युटर चालवता येते म्हणून काहीच सुविधा नाहीये, काहीच नाही. संबंधित कंपनीनं सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्ष केंद्रावरती एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता परीक्षा घेण्यासाठी आलेल्या थर्ड पार्टी कंपनीनं देखील या सगळ्या प्रकरणातून हात वर केले आणि आम्हाला काहीच माहीत नाही असं सांगितलं. या सगळ्या घटनेमुळे विद्यार्थ्यांचा देखील प्रचंड मनस्ताप झाला होता आणि त्यानंतर या घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते.